Hello, and a very warm welcome to our very first and very exciting venture, that is the Kolhapur Hustle by the Voice of Empathy. मी आहे कौस्तुभ जाधव आणि माझ्यासोबत आहे माझे को होस्ट आणि माझे मित्र धनराज बेडेकर. तर जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे, गेल्या 4 महिन्याआधी 23 फेब्रुवारी 2025ला आम्ही या आमच्या वेंचरची एस्टॅब्लिशमेंट केली. ते होतं द कोल्हापूर हसल. आणि फर्स्ट ऑफ ऑल वी आर व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर द काइंड ऑफ लव्ह अँड सपोर्ट यू आर ऑल शोन. तर त्याच वेंचरची सुरुवात करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत नानींजवळ. तर नानी, तुमचा आशीर्वाद घेऊन आम्ही या वेंचरची सुरुवात करतो. तर नानी हे नाव फक्त 2 अक्षरांचं आहे, होय पण नाव लय मोठं आहे. हे होय. ताराबाई पार्क मध्ये गाजलेलं नाव आहे. तर तर मला जास्त काय आता माहिती द्यायची गरज नाही, कारण कोल्हापूरकरांना माहिती आहे नानी नाव हे काय आहे. होय आता अनेक जणांनी तुमचा सत्कार केलाय, होय. तर आज आम्हाला असं वाटलं की बाबा ऋतुराज पण सत्कार करून गेले की आज मला तेच वाटलं, ऋतुदादांनी पण तुमचा सत्कार केला, की आज मला वाटलं की बाबा तुमच्या आयुष्याची स्टोरी पण लोकांच्या कानावरती जायला पाहिजे. होय म्हणून आज आम्ही तुमच्याकडे आलोय. बरोबर तर आज आपण सुरुवात तुमच्या आयुष्याच्या पहिल्या स्टोरी पासून चालू करूया. तुमचं लहानपण कसं गेलं नानी? लहानपण चांगलं गेलं. लहानपणाचं- लग्न झाल्यावरच माझं जरा परिस्थिती बेकार आलं. लगीन झाल्यावरच माझं आमचा कारखाना होतं इटभट्टीचं. लोकांनी फसवलं. लोकांनी राहायचे एका ठिकाणी, पत्ता द्यायचा दुसरीकडं. 8 महिने कारखाना चालायचं, 4 महिने पावसाळ्यात बंद असायचं. मग लोकांनी पैशाला फसवलं त्या टायमाला. मग आमच्या मालकाच्या डोसकर परिणाम झालं. मग ते दारू पिऊन पिऊन आहे का नाही ते वारले. तर रुबी हॉस्पिटलमध्ये वारले ते. मग वारल्यावर आहे का नाही, मग माझं दुसरं लग्न करायचं त्यांचा विचार होतं आईवडिलांचं. मी लग्न नाही करून घेतलं. मी म्हणलं एका मुलावर मी दिवस काढतो. म्हणलं दुसऱ्या बी मुलगा असू दे, काय पण असू दे म्हणलं, दुसऱ्या बी मुलाला मी जन्म देतो म्हणलं. मी नाही काढू शकलं. आणि ती म्हणाली बघ कुठं तरी पाय घसरला तर आम्ही तुला घरात घेणार नाही म्हणाली. नाही घासा, जातवंत असले तर येणार नाही म्हणलं, कोणाचे जरी असलं तर येईन म्हणलं, जरूर चांगल्या खानदानीचं असलं तर येणार नाही म्हणलं. मग रात्री सगळी लोक झोपल्यावर आहे का नाही, रात्री 1ला घर सोडलं. पुण्यापर्यंत चालत आलो पोरग्याला खांद्यावर घेऊन आणि रेल्वेत बसलो. कुठं उतरून तिकडं उतरलं रेल्वेत उतरलं. मग तिकडनं मग नंतर मग असं गवंड्याचं काम करा, बिगारी काम करा. आणि तिकडं मग शेवट मी कोल्हापूरला आलो. सगळीकडे फिरून कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला त्यावेळेला 10 रुपये पगार होतो. मग 10 रुपयामध्ये माझं घर बी चालत नव्हतं आणि मला भाड्याने घर तरी कोण देणार, 10 रुपये मिळवते म्हणून त्यांनी. मग ते साहेबांनी मला तिथंच आपल्या बंगल्याखाली मला असं वॉचमॅन लोकांजवळ मला असं एक शेड मारून दिलं, राहू दे एक मुलाला घेऊन राहते म्हणून. आणि एक पोरगं मी हॉस्टेलला टाकलं त्याच्या शिक्षणासाठी. शिक्षण होणार नाही दोघांचं पण. मग शिक्षणासाठी त्या एका मुलाला मी हॉस्टेलला टाकलं. मग एक मुलाला घेऊन आहे का नाही मी राहिलो. मी परत 50 वर्षात मी कधीच माझ्या आईवडिलाकडे गेलोच नाही. तुम्हाला आता तुमची जशी की आता रेणुका टी स्टॉल आहे ताराबाई पार्क मध्ये, हां आता तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल पण मला सांगायची गरज नाही. हां. त्याची प्रसिद्धी आता ऑलमोस्ट आता कोल्हापुरात आहेच. आहे. तर तुम्हाला काय म्हणजे कसं वाटलं की बाबा आपण टी स्टॉल आता चालू करूया? हे त्याची काय स्टोरी आहे? ते हे काय केलं माहिती आहे का, लोक म्हणाली, मालन म्हणाली हे 10 रुपयामध्ये तुझं घर चालणार नाही म्हणाली. तुला आम्ही इथं कोल्हापूर इथं आकाशवाणी बांधत होते कोल्हापुरातला. हां. आकाशवाणी रेडिओ केंद्र इथं पाठीमागं. बर मग त्या लोकांनी का नाही इकडं लांब जायला लागते चहाला म्हणून आहे का नाही, त्या लोकांनी मला तिथं शेड मारून दिली आणि मला तिथं चहा ठेवायला सांगितलं आकाशवाणीजवळ. मग तिथं मी 5 वर्ष काढलो. मग 5 वर्षाने का नाही नंतर आहे का नाही ते हे आलं होतं बाबा, कोण आलं होतं ते माधुराव माडिक. ते माधुराव माडकर्सनी विचारून आहे का नाही मी तर डेअरीपाशी जागा मागून घेतलं जर टपरी ठेवा म्हणले त्यांनी ठेवा म्हणले, काय अडचण नाही तुम्ही ठेवा, माझा फोन नंबर घ्या. आणि त्यांचं एक हे घेतलं होतं. मग तिथंच राहील. पहिलं मी गवंड्याचं पण लय मी काम केलं, 4 माणसांचं गवंड्याचं काम केलं मी. तुम्हाला एवढी सगळी कामं करताना कधी असं वाटलं की बाबा कमीपणा काय जाणवून आला काय? नाही मला त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की लोकांनी आयुष्यात म्हणजे कमीपणावरती तुमचा काय विचार आहे? म्हणायचे की मी सांभाळतो ती सांभाळतो. लोक काय म्हणाली की आमक्याची बायकोन फलाण्याची पोरगी म्हणायला बहीण नाही तर तुझं काय भाव नाही म्हणाली. नवरा मेलाय ना, एक टिकली लाव म्हणाली. नवरा आहे म्हणून सांगायचं म्हणाली. नवरा आहे म्हणायचं, एक टिकली लाव, 2 पोरं पण जगतील तू पण जगतील. असं दिवस काढले तरच निघणार म्हणाले. मला असं जरा 2-3 बायकांनी साथ दिला टाकाळ्यावरच्या.
मग तिथनं पुढे का नाही गवंड्यांचं 4-4 माणसांचं मी काम केलं, गवंडी काम केलं बाबा. 4-4 लोकांचं मी काम केलं मी. मग नंतर हे चहाचं मला मदत केलं या लोकांनी. मग चहा गाडा काढला. चहा गाडा काढून मी आता 35-40 वर्ष झालं. ऑलमोस्ट 40 वर्ष पूर्ण झाले गाडी. होय होय 40 वर्ष पूर्ण झालं. तुमचा जन्म बी झाला नसणार तेव्हापासून माझा गाडा आहे. हा टी स्टॉल काढण्याच्या आधी हा. कुठल्या संघर्षाचा व कुठल्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागला? नाही, भरपूर अडचणी आल्यात. मी पण त्याला खंबीर राहिलं, भिलं नाही. इथलं एक लावू देत नव्हतं, दम द्यायचं, काय ग म्हणायचं, होय ग म्हणायचं, काहीतरी बोलायचं. मी ऐकलो नाही त्यांचं. मला पाठिंबा तसं पाठिंबा जोरच होतो मला. कोणी जरी काय आलं तर आम्हाला फोन करून कळव, आम्ही त्याला 2 मिनटात हे करतो म्हणून त्याला सांगतो आम्ही म्हणून. नाही मला हे काय केलं चांगला झालं माझं. मला गाडा काढल्यापासून तर माझं चांगलं झालं. मला त्या पैसा पण जास्त मिळायला लागला, गाडा पण चांगलं चाललं, माझं रुटीन पण चांगलं बसलं, मला धंद्याचं हौस पण वाटलं. पण हार मांडलो नाही मी, कष्टाने मी गेलो पुढं. पण 50 वर्षात आईवडिलांचं तोंड बघाय कोणाच्याच घरला गेलो नाही मी 50 वर्षात. त्यांनी म्हणले ना तुझ्या मनाने गेलं तर आम्ही घरात घेणार नाही. मी म्हटलं जायचंच नाही. माझे 2 पोरं आता, एक नातू डायलिसिस करतो, एक पोरगा डायलिसिस करतो. 2 पोरांचं मी लग्न मी इथंच केलं कोल्हापुरात. पायी पाहुणा नसताना असं मला गाडीवरनंच असं नेलं पोरगी बघायला. डायलिसिस करतोय, नातू डायलिसिस करतोय, चांगलं झालंय माझं सगळं. गाडा पण चांगला चालतंय, माणसं पण सगळी चांगली आहेत, सगळं चांगलं झालं बाबा. भाड्याने कोण खोली देत नव्हती, एकटे राहतो म्हणून त्यावेळेला. आता सगळं झालं चांगलं माझं. नानी, तुमच्या आयुष्यात कुठल्या गोष्टी व व्यक्तींचा तुमच्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे ते जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. हां, मोठे वाटे म्हणजे हेच की आता हाल वनवास म्हणल्यावर हेच की मी करून घेतो, तो करून घेतो म्हणणार, कोण सांभाळणार नाही, काय नाही. हे नाही, आमचं म्हणणं काय, तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोलाचा वाटा कुणाचा आहे? सगळ्यात जास्त तुम्ही मानताय कोणाला तुमच्या आयुष्यात? एवढा संघर्ष तुम्ही बघितला तर तुम्ही सगळ्यात जास्त मानताय कोणाला? आता ऋतुराज पाटलालाच म्हणायला पाहिजे. सध्या त्यांनाच. ते पोरगं छान काम केलं मग. येऊन मला सत्कार केला चांगला. ऋतुराज पाटलाचंच मला हे वाटते सगळ्यापेक्षा. मला त्यांचं ते एक आणि ते आता हे सकाळची चहाला येतात का नाही बघा, ते कुठले ते इन्कम टॅक्सवाली ती लोकांचं आणि लॉटरी कलपवाल्यांचं त्यांचं खूप मला. आणि ऋतुराज पाटलांचे तर एक ते शिकवायला उंच आहे बघा माणूस, कॉलेज शिकवायला काहीतरी उंच. त्याचं नरके सर. हां, नरके सर. त्यांनी एक आपल्याला लय मदत केली बघा, चांगलं केलं नरके सर. त्यांनी एक चांगलं काम केले मला. आता एवढ्या तुमच्या आयुष्यात गोष्टी घडल्यात, एवढा संघर्ष तुम्ही बघितलाय, सगळ्यात मोठी म्हणजे मला सगळ्यात आहे का नाही, सगळीकडनं फिरून आलो, राहून आलो. सगळ्यापेक्षा मला बावडा आवडलं. बावडा एकदम छान आहे. बावडा एकदम भारी बावडा आहे. मला बावड्यावर गमलं बेन आणि बावड्यात माणसं पण चांगली. सगळ्यात बावडा भारी आहे मला. मला एक गोष्ट सांगा नानी, आता तुम्ही भरपूर संघर्ष बघितला, आता तुमचं वय किती? 70 वर्षामध्ये सगळ्यात अवघड म्हणजे एकदम तुम्हाला खचल्यासारखं कुठं झालेलं, एकदम हे कुठलं असणार तुमच्या म्हणजे ते आयुष्यात कायम लक्षात राहिला अशी असला कुठला म्हणजे असं एक गोष्ट आहे ती की तिथं लई तुम्हाला संघर्ष करायला लागला, तिथं लई खच्चीकरण झालं, ही गोष्ट कोणती असेल ती जरा मला सांगा. नाही, तसा काही वेळ आला नाही मला. खचण्यासारखं काही वेळ आला नाही. म्हणजे तुम्ही घट्ट उभारला? हा, घट्ट उभा राहिलो. म्हणजे कोणतीही पुढून काही पण येऊ दे, मी घट्ट आहे. कोणतं पण येऊ दे. आणि मला पोलीस लोकांनी, पोलीस ऑफिस जवळ असल्यामुळे त्या लोकांनी बी मला साथ दिली. मला म्हणजे अडचणीत कुठल्या आणलं नाही मला. पोलीस स्टेशनला जरी गेलं तर पोलिस फुकट सोडायची, तर मला जा म्हणायची, कशाला आलीस, वेळेवर गाडीवर असतीस, काय काम आहे. त्याच लोकांनी खिजल्यावानी व्हायचं, कोण कंप्लेंट करणार, पाण्यासाठी भांडायची. जसं की एक गोष्ट आहे, आता मी लई जणांकडून ऐकलं, आता मी 2 दिवस झालं तुमच्याकडे यायलोय तर बघतो एवढी सगळी गर्दी असते, लय गर्दी. अनेक जण असतात. आता मला लई जण म्हणतात की इथं चहापेक्षा जास्त इथं आयुष्य घडते. नेमकं काय आयुष्य घडते म्हणजे काय, मुद्दा काय आहे लोकांचा? आयुष्य घडते म्हणजे इथं उठायला बसायला जरा मागं पुढं जरा जागा आहे, सगळे विषय काढत बोलत बसतात जरा जास्त वेळ आहेत, खुर्च्या आहेत बसायला, बोलतात आपलं कानी काहीतरी सांगत. इथं बसायला पण आहे ना तसं जागं, मागं पुढं एवढं
मला ते साहेबांनी मला हे कॉन्क्रीट पण करून दिलं ते रत्नाकर हे रत्नाकरचं काय त्यांचं नाव आहे रत्नाकर चाळक काय तर नाव आहे त्या साहेबांनी मला दिलं बावड्यातल्या लोकांचं बी बरंच मदत आहे मला आहे त्याने मला चांगलं दिलं बाबा करून आता गेल्या 30-35-40 वर्षापासून तुम्ही हा गाडा चालवताय, होय तर यशाच्या पायऱ्यावरती तुम्ही तर चढतच राहिलाय. होय तर तुमचे अशी कुठली एक मेसेज तुम्ही देऊ शकताय आमच्या ऑडियन्सला, की ह्या 30-40 वर्षात तुम्हाला असे कुठले एक्सपिरियन्सेस भेटले? म्हणजे ठराविक तुमचे 2-3 अनुभव हा. की बाबा ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या हा आणि पुढं कोण आता जास्त करून महिलाच आपण म्हणूया, कारण आता तुम्ही एक इंडिपेंडंट वुमेन झालाय आता. होय होय बरोबर महिलांनी ह्या गोष्टी करू नये. हा तुमचं काय वाटते तुम्हाला काय ह्याच्यावरती, म्हणजे एक सल्ला प्रकार असं एक 3-4 गोष्टी? महिलांनी करू नये म्हणजे बाईंनी पण असं जिद्दीने वागून दाखवावी असं करून दाखवावी आपल्या हाताने काय असं आपल्या जीवाला काय करून घ्यायचं नाही घर सोडून जायचं घर सोडून गेलं तर त्याची पाळणूक करायला पाहिजे व्यवस्थित सांभाळ करायला पाहिजे मुलाबाळांचं आणि ती घर सोडून जरी गेलं तर त्याचं व्यवस्था पण कुठं तरी पोरं घेऊन जीव द्यायचं आणि कुठं तरी पडायचं आणि कुठं तरी आपल्या हाताने काय करून घ्यायचं नाही चांगलं व्हायला पाहिजे ते काय अर्थ आहे त्याच्यात काय अर्थ आहे म्हणलं जीव काय नाहीच आहे मग ते पण आहे. जिद्दीने मिळवायचं जिद्दीने करायचं सगळं. नानी आज आता तुम्ही आता तुमच्या मुलाचं वय किती? 50 आहे 50. त्याचं आणि तुमचं बॉन्डिंग चांगलं आहे. होय जसं की आज तुम्ही बघताय आता जी आमच्या पिढीची ते मुलं काल आहेत. बघत होता खुर्च्या इथं नवरा हा. ते काल खुर्च्या पुसत होता हा. ना ते मुलगा मोठा ते डायलिसिस करते जसं की तुम्ही आता बघताय मला एक गोष्ट सांगा हा. ही तर मला क्लिअरच सांगा. आता तुम्हाला माहिती आहे आमची जी पिढी आहे हा. त्याला लई जण नावं ठेवतात. हा आम्ही लई मोबाईल मध्ये गुंतून आहे, हा नाही तर आमच्या भरपूर 50-60 वेगळ्याच गोष्टी चालू असतात. होय होय मग त्याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे बाबा, ह्या मुलांनी ह्या गोष्टी करू नयेत आणि ह्या गोष्टींवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे? ओव्हरऑल मला आता पर्सनली काय वाटते माहितीये काय, हा एज्युकेशनपेक्षा शिक्षणपेक्षा आपण एक आयुष्यात चांगलं माणूस बनणं लय महत्वाचं आहे बघा. होय एक वेळ शिक्षण मागं पडल हा तिथं स्वभाव माणूस जिंकू शकतो स्वभावावरती सगळं. होय 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 बरोबर तुम्हाला त्याच्यावरती काय विचारायचं बाबा, आमच्या पिढीनं ह्या गोष्टी करू नयेत आणि या गोष्टी लई म्हणजे चांगलं एक लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टींकडे? होय बरोबर आहे की चांगलंच लक्ष द्यायला पाहिजे हे करूच नाही. तुम्हाला काय वाटते म्हणजे आमची पिढी ह्या गोष्टी करू नये, म्हणजे तुमचा मला सल्ला द्या की आमच्या पिढीने ह्या गोष्टी करू नयेत अजिबात, कोणत्याही गोष्टी असतील. म्हणजे माझं म्हणणं काय आहे की आमच्या पिढीने ह्या गोष्टी करू नयेत, तुम्ही सांगा तुमचा सल्ला काय? हे नाही केलं तर चालतंय की हे चला करू नाही काय करायला पाहिजे करा की आवड असेल ते करायचं की आवड आहे तर तुम्हाला तर करायलाच पाहिजे. माझा थोडक्यात म्हणण्याचा उद्देश काय आहे, आई वडिलांना आदर, हा आजूबाजूचे मित्र आपण कोणती निवडायला पाहिजे हा आणि बारीक सारीक गोष्टी आहेत दुसऱ्या, हा त्याच्यावरती मला तुमचा सल्ला पाहिजे. आई वडिलांना आपण बघायचं हो चांगलं बघायचं आई वडिलांना बघायलाच पाहिजे. तुमच्या आई वडिलांचा काय वाटा आहे तुमच्या आयुष्यात? आमचे आई वडील आता नाहीच आहेत तरी काय आहे? आई वडील तिकडं गावाकडे आहेत नाही आता आई वडील वारले. तुम्ही जास्त कोणाला मानता, आईंना का वडिलांना? मी आईला बी आणि वडिलांना बी तरी जास्त प्रेम कोणावरती आहे? जास्त आईवर वडिलांवर कमी आहे. वडील जास्त घरात नसायचे ना मग आईवरच असायचं प्रेम. मला आता सांगा थोडक्यात तुमचे इथले काहीतरी एक्सपिरियन्सेस सांगा मला, इथले अनुभव. हा आता जे तुम्हाला आता एवढे तुम्ही जास्त लक्षात आहे असा एक अनुभव. 40 वर्ष आता तुम्ही टी स्टॉल चालवताय, हा मला काही असे अनुभव सांगा बाबा तुम्हाला ते कायम आयुष्यात आठवणीत राहिली टी स्टॉलवरची. हा काही म्हणजे माणसा संबंधित असतील नाहीतर तुमचे पर्सनल असतील. हा नाही तसं काय अडचण आलेलं नाही. अडचण नाही, एक चांगली आठवण, हा, चांगलीच टी स्टॉलवरची चांगली आठवण. होय आठवण काय आठवण चांगलीच राहिल्यात माझी कोणी त्रास दिला नाही आता इथनं पुढं चांगलीच आहे आठवण काय तसं नाही. होय तर नानी तसं म्हणायला गेला हा. तर आज एवढं तुम्ही एवढं कष्टातून वर आला, होय बाबा. तुम्हाला अशी एक जगण्याची प्रेरणा काय आहे आयुष्यात? हा जगण्याचं होय औषधावर गाडीवरच राहावं असं वाटतंय घराकडे जाऊच नाही. म्हणजे मला तुम्हाला हे आता धंद्याचंच आवड आहे. एक प्रकारे एक दुसरं घरच झालंय म्हणायचं टी होय स्टॉल होय तुमचं. होय टिकटॉक सकाळी 6ला येतं संध्याकाळी 7ला जातोय. मला गाडीवरच आवडते. थोडक्यात मला जरा सांगा तुमचा दिवस असतोय कसा नेमका, ठरते कसं, दिवसावरती काय काय असते तुमच्या दिवसात? हा दिवसात काय काय ठरलेलं असते, म्हणजे रुटीन काय असते थोडक्यात? रुटीन होय हे चहा कॉफी हा चहा कॉफी नाश्ता ठेवत होता आता होत नाही म्हणून मी ठेवत नाही काय
भजीवडा सगळं ठेवायचं, आता ठेवत नाही, आता तुम्ही होत नाही माझ्या एकटंच वयाच्या. सांभाळत आला. हा एकटं सांभाळते. आता सोनबाई यायला लागली. पहिले एक बाई ठेवून माणसं ठेवत होते की भजीवडा करायला सगळं ठेवत होतो. आता मी जरा बंद केलं. तर अथर्व, तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का त्यांना? मला एवढं विचारायचं होतं की बघा, आता तुम्ही जगण्याची प्रेरणा आहे बऱ्याच मुलींना, किंवा म्हणजे आता लय जणांना असं त्यांचं आयुष्य अवघड वाटते की 10वीत कमी मार्क पडले, 12वीत कमी मार्क पडले, फर्स्ट इयरला कमी पडले. आता तुम्ही एवढ्या संकटातनं आलाय की तुम्ही एक प्रेरणा आहे आत्ताच्या मुलींसाठी, सगळ्यांसाठी, बरोबर? तुम्ही आता एक लोकांची प्रेरणा आहे. मग तुम्हाला एक, आता आम्हाला एक शेवटचा प्रश्न, नाही ऐका की आम्हाला एक तुम्हाला शेवटचा संदेश द्यायचा आहे तुम्हाला, की आत्ताच्या मुलींना व बायकांना, की तिने कष्ट, म्हणजे आता अडचणी प्रत्येकाला येणार, त्यातनं तिने वर उभं कसं राहिलं पाहिजे, तुम्ही ते सांगा शेवट आम्हाला. उभं राहायला पाहिजे आपल्या जिद्दीने. ते किती पण अडचणी येऊ दे, पण त्याला आपण मागं सारलं पाहिजे आणि जिद्दीने उभं राहायला पाहिजे. माणसाला जिद्द पाहिजे. तर नानी, आज आपली पॉडकास्टिंग चांगल्यानं पार पडल्या, तर खूप खूप आपला धन्यवाद. असंच आता आम्ही कोल्हापूर हसल म्हणून आता सिरीज चालू केल्या, हा, ती एक व्यवस्थित पार पाडणार आहे आम्ही. हा. तर पाडा की. तुम्ही आम्हाला वेळ दिलाय, हा, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा. आता आपण हे सोडूया युट्यूबवरती. तर नानी हे नाव फक्त आता कोल्हापुरात नाही तर बऱ्यापैकी महाराष्ट्रात गाजायला पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा हा. आहे. तर आपल्याला पण करा की. पुढील वाटचालीसाठी हा. शुभेच्छा. आणि आता पुढचा आमच्यासारखे कोण आता तुमच्याकडे येतात हे मला बघायचंच आहे, कारण तुमच्यासारख्या माणसांचा एक अनुभव आणि एक आयुष्याची स्टोरी ही बाहेर पडलीच पाहिजे, आणि प्रत्येक कोल्हापूरकरांना हे ऐकलं पाहिजे. हा, ऐकणार की, बाहेर पडणार बी नाही ऐकणार बी. आता हेच परवा दिवशी करताना तुम्हाला कसं आभार मानावं हेच कळत नाही. तुम्ही रात्री 1 वाजता कसं काय घरातनं बाहेर पडल्याचा मुलाला घेऊन. तर माझं लय ॲचिट केलं तिथं याच्यापाशी कुठं महावीर गार्डनजवळ, तिथं वरती माडीवर नरके साहेबांनी सगळ्यांनी माझी लय ॲचिट केली. एवढ्या रात्री 1ला बाहेर पडायची म्हणजे काही चेष्टा नाही. आणि मला ऋतुराज मी म्हणला, तुम्ही लय कष्टानं हे केला असं म्हणाला. ते पेपर वाचूनच आलं तर ऋतुराज पडत तिकडं. तर आज आपली ही फर्स्ट पॉडकास्ट एक चांगल्या यानं पार पडली आहे, आणि मी नक्कीच सांगू शकतोय की जरा आता कसं आहे, 10वी आहे, 12वी आहे, आता आमच्या आता 10वीचे पण काही स्टुडंट्स आहेत आमच्यासोबत काम करत आहेत, कोण 12वीचे पण आहेत. आता माझी पण 12वी चालू आहे, आणि आपले को होस्ट कौस्तुभ त्यांची पण 12वी चालू होणार आहे. म्हणून जरा एपिसोड्सना जरा मागं पुढं होणार आहे, पण नक्कीच मी माझ्या बाजूनं, आमच्या सगळ्या टीमच्या बाजूनं आम्ही 100% देणार की बाबा पुढचा एपिसोड लवकर बाहेर पडेलच. हा एपिसोड आता चांगल्या ह्यानं पार पाडला आहे. आपलं चांगलं प्रेम द्या, आणि असंच आपल्या कोल्हापुरातल्या व आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना एक मोठं करायचं, आपण एक चांगली जिद्द पकडूया, आणि नक्कीच आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. धन्यवाद.